तर स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता आपण चाललो आहे सिद्धिविनायकला. अचानक भयानक प्लॅन झाला सिद्धिविनायकला जायचा. सगळी पोरं बसलेलो, आम्ही बोलत होतो. सर्व जरा टेन्स सिच्युएशनमध्ये होतो, जरा सगळ्यांचं मन व्यक्त नव्हतं होत नीट, मनामधल्या गोष्टी खचून राहिल्या त्यांच्या. तर मी बोललो चला आपण सगळे सिद्धिविनायकला जाऊ, तिकडे जाऊन तुमचं मन तृप्त होईल. कारण मी स्वतः तिकडे जायचो आणि काही गोष्टी मनातल्या आपण ज्या आपल्याला त्यांचा मार्ग भेटत नाही किंवा आपण त्याच्यावर जास्त विचार करतो. एकदा सिद्धिविनायकला जाऊन बघा, मंगळवारचं सकाळी लवकर जावा, पहाटे आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर भेटेल तिथे. तर आम्ही पण सर्व पथकातली पोरं त्याच रस्त्यावर चाललो आहे. तर बघू कसं काय होतं. लिफ्ट बघता आली सिद्धिविनायकची सकाळी. अजून एक जण यायचा बाकी आहे, थांबलो आहे. आंचनी गाडी आणली आहे, आता दुसरा जण येतो आहे. टाईम बघा. देवर सिद्धू कुठे आहे? अरे सिद्धू कॅन्सल झाला, तिथे सिद्धी आली आहे. तर पोचलो आहे दादरला. 2 मिनिटावर सिद्धिविनायक आहे. आता पहिला गाडी पार्क करू आणि मग मंदिरात जाऊन भेटू. पुढेच गाडी आहे अंशी आणि आपली चैतन्याची गाडी. पेट्रोल नाही गाडीत, ती वेगळी गोष्ट आहे. आता जाऊ फटक्यान. मी एक टाकतो 70 रुपयाचा, तू टाक 70चा. आलो इथं पार्किंग करू. इकडचे बिल्डिंग डेंजरच वाईब देतात, एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग आहे. आता पोचलो सिद्धिविनायकला. पहिला गाडी पार्क करतो, लगेच दर्शन करून घेतो, असं लेट नको व्हायला. पलटण भेटले, मित्र भेटला, गोव्यावरून आलाय का? उद्या परत गोव्याला, परत चालला गोव्याला. काय बघा तिकडे तू. मित्र सिद्धिविनायकला याच्या हाराचं दुकान आहे, कधी पण या. इथनं एंट्री असते, समोरच याचं दुकान आहे. ते गेले पण पुढे आम्हाला टाक. आता झाला हार घेऊन गोव्यासाठी चाललो. लाईन खूप असते पुढे, लवकरात लवकर दर्शन होईल आपला, कारण खूप सकाळी आलो आहे आपण. आणि या लाईनमधनं पहिल्यांदा चाललो आहे मी. पहिल्या नव्हतो गेलो कधी, पहिला आम्ही त्या साईडनं जायचो. आता इथनं किती वेळ लागतो काय माहीत नाही, पण होईल लवकर कारण लाईन फटाफट चालू आहे. गणपती बाप्पा पाठी बघा, देवाची एकदम भारी मूर्ती आहे. आणि आम्ही लोक चाललो आहे. इथे बाजूला भारी भारी आकर्षण पण आहे देवाचं. फोटो नॉट अलर्ट, सॉरी, बाय बाय, टाटा, गुड नाईट. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. हे बघा समोर सगळी पोरं उभी आहेत दर्शनासाठी. सकाळचे बघा 3:50 झाले. झालं आता दर्शन करून. आता चाललो आहे बजरंगबलीचे दर्शन करायला. तिकडनं आपण चांगला एक व्ह्यू काढू देवाच्या समोरच. मला आता दर्शन करून आमचा आता निघतो घरी. आम्ही बजरंगबलीचं पण दर्शन घेतलं. तिकडनं वरनं अलाउड आहे कॅमेराने शूटिंग करायसाठी, कारण फ्रंट साईडने अलाउड नाही आहे. आता निघतो आपण, चला. तिरदनच कसं वाटलं इथे येऊन? सामना प्रसाद तर खाऊ दे. अरे सांग, चल कसं वाटलं? एरियात बसलेलास तेव्हा जरा डोक्यावरती टेन्शन होतं, काही प्रश्न होते मनात. आता नक्कीच तुला त्याचं उत्तर भेटलं असेल इथे येऊन. उत्तर तर आहेत, फक्त आता देवाकडे एकच प्रार्थना आहे, जे मेहनत करतोय ना त्याला यश भेटू दे, बस. नक्कीच देव आपल्याला साथ देईल, जसं तुझं म्हणणं आहे का प्रयत्नांना तर देव नक्कीच साथ देतो. कधी प्रयत्नांचा अपयश होऊन देत नाही देव. बस त्या प्रयत्नांसोबत आपण आपले जे आहे डिसिप्लिन ती ठेवली व आपली शिस्त पद्धत आपण नीट दाखवली तर नक्कीच आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल यावर्षी. व्हायला तर पाहिजे, सगळ्यांची इच्छा आहे. बघू आता. मागच्या वर्षी देखील आम्ही आलतो चालत सिद्धिविनायकला. आणि आम्ही हंडी जेव्हा चालू होते तेव्हा दर मंगळवारी येतो. आणि आता यावेळेस विसरलो आम्ही, माझ्या मते मागच्या वेळेस यायचा. आणि अचानक बसता माझ्या डोक्यात विचार आला का बरं
चला सिद्धिविनायकला जाऊ. आणि असं कुठलाच पोरगा तोंडात नाही असा शब्द आला नाही. सर्व लगेच तयार झाले. आणि जे पोरं रात्री घरी जातात पहिला त्यातला म्हणजे केवल एक आहे, तो पण आला आमच्यासोबत. हा बघा हे केवल. आता निघलं आमचं झालं दर्शन करून. पहिला आम्ही इथे यायचो देवर्स, मी साहिल असायचा. आम्ही इकडनं नाश्ता करायला जायचो, पोहे बिहे खायचो तिकडे. पण आता नक्कीच तिकडे जाणार नाही आम्ही, कारण आम्ही फुल जाऊन पहिला झोपीन, जाम झोप आले. कारण दोन्ही ड्रायव्हर आम्हीच आहे दोघं. आणि आम्ही नक्कीच दमलेलो आहे. हे काय गजरे आहेत ना, काय बघा गजरे लावायचे गाडीला. आगे ना मस्त गुलाबाचा. अरे गणपतीला लावायचं. गणपतीला का पाहिजे त्याला हा का? तर आम्ही निघलो आता. केवल भाऊ आहे. केवल किती वाजता आला सिद्धिविनायकला? 10-15 वेळा. बाबा चांगला आहे. आणि साईला आपण पण आम्ही नक्कीच 20 पार केलं असेल. मंगळवारी यायचं पहिला. पावसाळ्यात तर आमची सुरुवात होते. आणि आज मला वाटतं हा पहिला दिवस आहे तो पावसाळ्यातला. आम्ही मोस्टली स्कूटीवर नाही यायचो, पण नक्कीच आम्हाला शिव्या पडल्या दरबंदाच्या वगैरे सर्वांच्या. म्हणून नंतर आम्ही जरा शॉक पाडले गाडीमध्ये यायचे. आणि मग असं लंब्याची का सोबत सिद्धी आली बोलतो. सिद्धी कोण आहे? सिद्धूने आला मग बोलतो केवल आली सिद्धी. आलो गावात आम्ही SL वडला. SL वड आहे. इथे थारच लागेल, साध्या गाड्या चालणार नाही तर. चांगल्या गाडीची वाट लागल. सगळे एरियातलेच आहे ना आता. लवकर घरी जाऊन झोपून जाऊ, कारण लगेच आपलं सकाळी निघायचं पालीला. चाललो आता घरी आम्ही सगळे. एक एक जण चालला आपापल्या घरी. मिसलवाली गाड्याची चाललंय. तर हा होता एक छोटासा व्लॉग, ज्यात आम्ही सर्व पोरं अचानक भयानक सिद्धिविनायकला जाऊन आलो. सर्वांच्या मनात जरासं काही ना काही संख्या होती, अशंख्या होती. ती सर्व मनात त्यांची तिकडे जाऊन मोकळी केली. तिकडे त्यांचं मन तृप्त झालं. खूप बरं वाटलं. माझी देखील खूप इच्छा होती काही नवीन सुरुवातींना देवाची साथ भेटावी. त्यासाठी मी तिकडे गेलेलो आणि नक्कीच भेटेलही ती. तर चला इथेच ब्लॉग बंद करूया. बाय बाय. सबस्क्राईब करा.